पाहू शकतात अखंड महाराष्ट्रामध्ये जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांचे आंदोलन अनेक ठिकाणी आहे, तसेच धुळे जिल्ह्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांचं या ठिकाणी आंदोलन आहे। गेल्या 3 वर्षापासून ते संघर्ष करताय असं देखील जाणण्यात येत आहे, परंतु अजून त्यांच्या संघर्षाला यश मिळाले की नाही हे देखील आपण आज B24 चॅनलच्या माध्यमातून जाणूया। आपल्यासोबत या येथील स्थानिक अध्यक्ष आहेत, सर काय सांगणार? गेल्या 3 वर्षापासून आपण संघर्ष करत आहात, काय सांगणार? गेल्या 3 वर्षापासून विविध वेळेस म्हणजे विविध ठिकाणी महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, विभागीय BI, सुबे मजूर फेडरेशन, सर्व स्तरातल्या ठेकेदारांनी विविध वेळेस त्यांना जागृत केलं, पण निगरगट्ट सरकार आहे, त्यांना काही जाग येत नाही। फक्त डोळे पुसता, आश्वासन देता खोटे, पुढच्या आठवड्यात करू, पुढच्या महिन्यात करू, या महिन्यात करू, त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही, ठोस असं काही उत्तर नाही। सर निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला आश्वासन दिले होते की आम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला मागील बिल त्यांनी दिले, काय सांगणार? निवडणूक झाल्या आचारसंहितेचं कारण केलं त्यांनी, आचारसंहिता संपली का लगेच पुढच्याच महिन्यात तुमचे बिल देण्यात येते, अजूनपर्यंत त्यांची पुढचा महिना येतच नाही। तर काय सांगणार आज तुम्ही या ठिकाणी जे निवेदन दिलंय, काय सांगणार? आज निवेदनचा विषय काय विषय होता? आम्ही निवेदन द्या, निधी द्या याच्यासाठी निवेदन देत राहतो, आंदोलन करत जातो, भरपूर काही चळवळ करत जातो, पण या निगरगट्ट सरकारला जराशी जाग येत नाही। आम्ही गेल्या 3 वर्षापासून या सरकारकडे निधीसाठी भांडतोय। ही सरकार निवडणूक अगोदर यांनी भरपूर कामं काढून विकासाची दिशा दाखवली सरकार महाराष्ट्राला, आणि त्या विकासाच्या जोरावर हे निवडून आले, आणि आज आम्हाला म्हणजे अक्षरशः देशोधडी लावून दिले। आमच्या आज हालात अतिशय दयनीय झालेली आहे, त्यांना जराशी त्याची सोय सुटत नाहीये, आणि दरवर्षी मार्चला निधी देतात। यांनी जानेवारीपासून सांगत होते जानेवारीला देतो, जानेवारीच्या मध्यात देतो, जानेवारीच्या एंडला देतो, फेब्रुवारी स्टार्टला देतो, फेब्रुवारी मध्ये, फेब्रुवारी एंड, मार्च स्टार्ट, मार्च मध्ये 30 मार्च येऊन गेलं तरी सुद्धा सरकार पैसे सोडायला तयार नव्हत होती। शेवटी आम्ही 30 तारखेला इथे जोरदार आंदोलन केलं, आणि मग 31 तारखेला काय तुरळक पैसे दिले की जे 7-8% लोकांना मिळाले, 7 ते 8%, 7 ते 8%। अरे तुमचे हजारो कोटी बाकी आहेत, तुम्ही 7 आणि 8% देऊन उपयोग होणार का? तेवढं व्याज सुद्धा लागत नाहीये। हजारो कोटी बिल बाकी आहेत तरी देखील काय सांगणार? थोडक्यात बिल मिळाले पाहिजेत आम्हाला, बिल मिळाले पाहिजे। दादा काय सांगणार? काय सांगणार? बँकेचे व्याज सुद्धा भरले जात नाहीये, बँका तगादा करायला लागलेल्या आहेत, बँका आता घरी मशिनरी ओढायला यायला लागून गेलेल्या आहेत, बँकेचा तगादा लागलाय। दादा काय सांगणार? काय विषय? सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जे कामं चालू होते ते कामं यांनी मागे लागून पूर्ण करून घेतले। काही लोकप्रतिनिधींनी अधिवेशनात लक्षवेधी मांडून काम करण्यास भाग पाडले, परंतु आता पैसे देताना ते टाळाटाळ करतायत। जर यांनी 8 दिवसात पेमेंट दिलं नाही, साधारणतः 15 तारखेनंतर आम्ही जे कामं केलेले आहेत, जे पूल केलेले आहेत ते आम्ही वाहतुकीसाठी बंद करणार आहोत। जे कामं केले ते पूल आम्ही बंद करू, काय सांगणार सर? अनेक वर्षापासून आपण आंदोलन करताय तरी यश का मिळत नाही, काय का? आम्ही सगळे पदाधिकारी महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, त्यात धुळ्याचे आम्ही सगळे पदाधिकारी आहेत। महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्टरच्या लोकांनी, सगळ्या लोकांनी जवळजवळ 90,000 कोटीचे काम करून ठेवलेले आहेत। आता एक 4थं वर्ष आहे, आम्हाला निधी मिळत नाही। प्रत्येक वेळेस पहिले आम्हाला क्वार्टरली निधी यायचा दर 3 महिन्यांनी, आणि निधी 100% यायचा। आता तर निधी म्हणजे 3 महिन्यांनी येत नाहीत, मार्चला येतो, तोही किती येतो? समजा एखादी फॉर एक्झाम्पल एखादी कॉन्ट्रॅक्टरचं बिल 2 कोटीचं असेल तर त्याला 10 लाख रुपये मिळतात, म्हणजे तो 5%, 7% असा निधी येतो। कॉन्ट्रॅक्टरने 2 कोटी बिल येतं पण त्यांना फक्त 2 लाखापर्यंत असे निधी मिळतात। जरा काय सांगणार? आपण या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बैठक घेतली होती असं देखील सांगण्यात येतं, काय त्यांनी? मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी टाळाटाळ केली, भेटण्याचं टाळतात ते, वेळ देत नाही भेटण्यासाठी। आता 12 तारखेला शिवेंद्रराजेंनी बोलवलेलं आहे बांधकाम मंत्र्यांनी, आता 12 तारखेला आमची रूपरेषा ठरेल महाराष्ट्र स्तरावर। 12 तारखेला रूपरेषा। सर जर तुमची मागण्या पूर्ण झाल्याने तर तुमची भूमिका काय असणार? जर मागण्या मंजूर झाल्या नाही, जे रस्ते अगर जे पूल आम्ही केले तिथे बांबूचे कठळे बांधू, येण्याचा रस्ता बंद करू, आणि तिथे पहिले अगोदर 8 दिवस अगोदर आम्ही बोर्ड लावू की या काम आम्ही केले आमच्या निधीतून, आणि शासन आम्हाला पेमेंट देत नाही, म्हणून आजच्या 8 दिवसापासून हा रस्ता बंद करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, होणाऱ्या अडचणींना सामोरे जावे। आणि त्यानंतर 8 दिवस बी पेमेंट नाही मिळालं तर त्या पुलांवर आम्ही बांबूचे कठळे बांधू आणि रस्ता बंद करू, आणि शासनाला जागे करण्याचा तोही एक प्रयत्न करू। तुम्ही बघू शकता आज कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते याजाने डुबले आहेत,
शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. गेल्या 4 वर्षापासून हे आंदोलन करत आहे, तरी देखील त्यांना यश मिळत नाही. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. आता येणाऱ्या काळामध्ये जे मंत्री आहेत, या खात्याचे जे मंत्री आहेत, PWD खात्याचे मंत्री, त्यांच्याशी देखील बैठक होण्याची यांच्या या ठिकाणी भूमिका आहे. आणि जर यांचे बिल मिळाले नाही तर येणाऱ्या काळामध्ये जे जे कामं यांनी केले ते बंद करण्याचं काम आज यांच्या माध्यमातून करण्यात येईल. कॅमेरामॅन निलेश बेडेसह आणि क्वालिटी 24 तास पंचनामा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा पुणे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचा महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचा थकीत बिले थकीत बिले थकीत बिले महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचा पुणे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा महाराष्ट्र शासनाचा या महाराष्ट्र शासनाचा